तर इथे मी आवरलेलं आहे, तर बाहेर चाललेलो आहे थोडंसं, तेच गुड्डीसाठी गिफ्ट वगैरे तेच बघतो आज. बघू शकता हे बंक बेड आणि स्टडी टेबल खूप छान आहे. तर तेच इथे बघतो होमटाऊनला सोपे वगैरे काय पडतं ते बघू आता आम्ही. तर असं एअर फ्रायर पण मस्त आहे, मला आवडले. आणि इथे पण बघू शकता. तर आता इथे ना बिग बाजार स्मार्ट बाजार इथे आलेलो आहे आम्ही, बघू शकता इथे. तर इथे बघतो आता. तर आता इथे आम्ही सोपे पण बघतोय, म्हटलं सोफा पण द्यायचा विचार चालू होता. तर असं हे काय म्हटलं डिनर सेट वगैरे इथे द्यायला आली, तर इथे घेतलेलं आहे कॉफी बिस्कर. बघू शकता किती छान वाटतं ना छान वाटतं. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोंडे. चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथं मी गरम पाणी आणलेले माझ्यासाठी. आणि आज पाऊस पडला होता सकाळी, तर पावसाचं वातावरण झालेलं आहे. इतकी गार हवा सुटली आणि मस्त चिमण्या येत आहे. मी बसली तरी चिमण्या येतात इथे घरामध्ये तिथे. तर चला आता गरम पाणी पिते मस्त. इतकं पावसाचं वातावरण झालंय, पाऊस सुद्धा पडेल बहुतेक. इतकं गार झालेलं आहे ना, बघू शकता. एकदम पावसाचं वातावरण झालंय. तुम्हाला दाखवते मी. खूप पाऊस म्हणजे असं थंडगार हवा येते आणि भारी वाटतं एकदम. इथे माझ्यासाठी चहा ठेवला, कारण सकाळी मी तुम्हाला दाखवलं गरम पाणी पिलं. आता चहा पिईल, त्याच्यानंतर मग बघते, आवरून घेते, झाडून घेते, एक्सरसाइज करेल आणि स्वयंपाक मग बघते काय करायचं. बापरे, बघू शकतो पावसाचं वातावरण झालेलं आहे. इथे आले, बघू शकतो बघते काय असं वातावरण झालेलं आहे. हवा येते ना, जाऊन घेते. तर इथे मस्त मी ना सुके बोंबील करते आजचा स्वयंपाक. इथे बोंबील मस्त वॉश करून म्हणजे कापून वॉश केले आणि भिजत घातले असे थोडेसे. आणि इथे ना 2 मोठे कांदे चिरून मस्त फ्राय केले, लसूण टाकलेला आहे. मस्त लालसर फ्राय होत देणार आणि मस्त लाल तिखट आणि आपला काळा मसाला थोडा टाकून मस्त बोंबीलची भाजी करणार. इथे दूध तापत ठेवलेलं आहे आणि पीठ पण मळून ठेवलेले बघू शकता. तर मला तर मी भाकरी करणार नागलीची वगैरे खाण्यासाठी त्याच्यासोबत, आणि वैभव त्यांच्यासाठी पोळ्या करणार. तर चला आता मी कशी करते दाखवते. एकदम सिंपल आणि क्विक रेसिपी आहे. तर इथे मस्त ना कांदा फ्राय झालेला आहे. आता बोंबील पण मस्त मऊ झालेली आहे आणि अशी पाणी निथरून याच्यात टाकायचं. एकदम सिंपल आणि इतकी मस्त भाजी लागते ना. हे पण मस्त फ्राय गोल्डन फ्राय करून घेणार बोंबील. लगेच मसाले नाही टाकणार. आता इथे गोल्डन फ्राय करून घेऊ पटापट. तर अशी गोल्डन फ्राय करून घेऊ. तर इथे बघू शकता बोंबील आणि कांदा मस्त फ्राय झालेला आहे. मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण ना कमी गॅस करून त्याच्यात ना मिरची ॲड करू. नंतर हळद आणि काळा मसाला. आता याच्यात पाणी ॲड करायचे. याच्यात ना 1 ग्लास पाणी ॲड करते. मस्त ह्या पाण्यामध्ये आपण छानपैकी शिजू द्यायचे बोंबील. आता मीठ टाकू एकदम थोडं, 1 चम्मच. आणि इथे आपले बोंबील मस्त आता छानपैकी रेडी होतील. आणि थोडं पाणी सुकेल आणि मस्त त्याला तरी येईल भरपूर.
आता झाकून देते मी. तर इथे आता उकळी फुटलेली आहे, आता झाकून देते आणि मस्त होऊ देते आता बोंबील. आणि झाले की तुम्हाला दाखवते. तर इथे मी आवरलेलं आहे, तर बाहेर चाललेलो आहे थोडंसं, तेच गुड्डीसाठी गिफ्ट वगैरे तेच बघतो आज. थोडं थोडं कसं आधीपासूनच बघितलं ना तर टाइम पुरतो आपल्याला सगळा. तर आणि वातावरण पण इतकं छान आहे ना आज, मस्त. म्हटलं चला जाऊ. आणि तुम्हाला बोंबीलची भाजी दाखवते. मी जेवली, वैभवच राहिले, ते येऊन जेवणार आहे. तुम्हाला बघू शकता इथे बोंबीलची भाजी, मस्त सुकी भाजी केलेली आहे. तर इथे मी जेवलेली आहे. तर मस्त बाहेर वातावरण आहे आज. आणि चिमणी पण आली, बघू शकता इथं दिसत असेल तुम्हाला चिमणी. मस्त 2 चिमण्या येतात इथे बसतात. तुम्हाला बघू शकता मस्त येतात इथे. हळूहळू घट्ट तयार करताय. असं वातावरण आहे, बघू शकता एकदम. तर मस्त येतात चिमण्या. आणि बाहेर बसलं ना तरी येतात त्या, काही घाबरत नाही. तर भारी वाटतं एकदम. चला आता आम्ही निघतो आणि बघतो कुठे कुठे क्रोमा वगैरे अशा 2-3 ठिकाणी जाऊन बघू. आणि कसं आधी बघून ठेवलं ना तर आपल्याला आयडिया येते की काय करायचं. कारण मी ठरवलंय की आपण ना अशा मस्त म्हणजे मॉडर्न आणि तिला उपयोगी पडतील ना अशा लग्नानंतर त्या गोष्टी देऊ. तर बघू आता काय घेणार काय नाही ते, म्हणजे आता असंच बघून येतो आणि जेव्हा बुक करेल त्यावेळेस सांगेलच मी. विहान केला घरीच थांबताय कारण खूपच ऊन आहे इथे. तर इथे ना क्रोमाला आलेलो आहे, आता बघतो काय काय. तर इथे मला केटल पण खूप छान छान वाटलं, बघू शकता इथे. तर इथे तेच गुड्डीसाठी बघतोय. आणि एक मला हे पण गोष्ट आवडलेली आहे, आपलं मॉर्फीचं मिनी चॉपर. हे पण छान आहे. तर अशामध्ये 4-5 वस्तू मिळून आम्ही तिला देणार आहे. बघू आता. असं एअर फ्रायर पण मस्त आहे, मला आवडले. आणि इथे पण बघू शकता. तर एअर फ्रायर पण द्यायचा विचार चालू आहे, कसा देऊ बघू आता. आणि इथे पण हे चॉपर मस्त. तर माझं सेम हेच आहे उषाचं फूड प्रोसिजर. तर इथे आहे प्राईस 13,499. मी 15,000ला घेतलं होतं हे. आणि याच्यासोबतच हे पण भेटतं हे एवढं. तर माझी केस कशी झाली. तर इथे इकडच्या रिलायन्सला आले. हे गॉगल ठेवून घ्या माझा. तर ना कॉलेज रोडच्या बिग बाजार नाही का रिलायन्स झालं, तिथं आलो. तिथं बघतो आता, तिथे पण छान छान वस्तू काही. बघू आता. केस वॉश केलं ना तरी ते असे हे झाले, ताट केस झाले. ते थांबलोय आम्ही रस पिण्यासाठी. तर इथे मस्त रस आलेला आहे. बर्फ टाकायला लावला होता, मस्त छान थंड थंड वाटतंय मस्त. तर आता इथे ना बिग बाजार स्मार्ट बाजार इथे आलेलो आहे आम्ही, बघू शकता इथे. तर इथे बघतो आता. चांगलं होतं ज्यूस, एवढा गोड नव्हता पण ना, तसंच पाहिजे. हे बा अशी बॅग पाहिजे मला सामान घ्यायला खरेदी. हां का तर इथे रिलायन्सला आलो. इथे बघतो अजून काही. आणि इथे बघू शकता असं दिसतंय मस्त.
तर आता इथे आम्ही सोफे पण बघतोय. म्हटलं सोफा पण द्यायचा विचार चालू होता, तर बघू म्हटलं होमटाऊनला काय काय आहे. तर बघू शकता असं, बघू शकता असा सोफा आहे लेदरचा. आणि हा पण मस्त एक शेवटचा बघितला आहे. आणि त्याला कॉम्बिनेशन असं टेबल 6-12. तर तेच इथे बघतो होमटाऊनला सोपे वगैरे काय पडतं ते बघू आता आम्ही. इथे ना हे खूप छान बघू शकता आपलं काय म्हणतं वॉर्डरोब मस्त आहे. नाही वॉर्डरोब नाही आपलं हे येते, हां वॉर्डरोबच आहे. इकडे हा कप्पा आहे बघू शकता. सो पण वॉर्डरोब हो डिझाईन बघून घेते ना कसे असतात मध्ये, मस्त आहे. वॉर्डरोब येते मध्ये छान आहे ना. इथे खूप छान वॉर्डरोब बघितले, मस्त डिझाईनचं आहे. इथे बंक बेड आहे. विहांची खूप इच्छा होती घ्यायची बंक बेड किड्स रूममध्ये, तर मी कसं करणार तुम्हाला दाखवते. बघू शकता हे बंक बेड आणि स्टडी टेबल खूप छान आहे. तर अशा पद्धतीचं करायचं आहे. तर याची प्राईस आहे 44,999. तर ह्या पद्धतीचं घ्यायचं आहे आम्हाला. आणि स्टडी टेबल आहे मस्त. आणि शिवरॅक आम्ही इथूनच घेतलं होतं आमचं, बघू शकता इथे. हे अशा पद्धतीचं मस्त, मला तर हे खूप आवडतं. 12,000ला आहे शिवरॅक. तर हे बंक बेड आहे, आपण सुद्धा झोपू शकतो असं आहे. मस्त भक्कम आहे एकदम भारी. तर इथे बघू शकता डिनर सेट किती छान आहे, खूप मस्त आहे. बघू शकता खूप होमटाऊनला छान छान आहे असं हे काय म्हणतात डिनर सेट वगैरे. तर तेच बघतो आता. आणि ते सगळे कार्पेट वगैरे आहेत. आम्ही इथं होमटाऊनला आलो होतो, तर सोफे पण बघितले. तर तेच आता विचार चालू आहे सोफा घ्यावं की 3-4 वस्तू घ्याव्या. आपल्या इलेक्ट्रिक कळतच नाही तिला कोणत्या यूज होती, म्हणजे चांगल्या यूज करायला. कारण सोफा पण घेतला तर तिच्या इथे बसला पाहिजे, कारण आपण मेजरमेंटनुसारच घेतो ना घरामध्ये सोफा. तर बघू आता ट्राय करू काय घ्यायचं, बेस्टच घेऊ आम्ही काहीतरी चांगलंच. तर इलेक्ट्रिक वस्तू पण आहे 2-3, तर ते आपण बघू ना आपण इलेक्ट्रिक वस्तू वगैरे. वरती काय होमटाऊन आहे का, हे का वरती DIY? चला जाऊ. तर हे ऑइलचं खूप छान आहे, म्हणजे हे भेटतं आपल्याला. तर DIY मध्ये आले आम्ही. आणि इथे 2 पीस मस्त भेटतात 75 रुपयाला. कोणत्या पण बॉटलला आपण असेंबल करू शकतो आणि ऑइल बॉटल करू शकतो तयार. तर असं. आणि इथे बॉटल्स बघू शकता छान छान आहे, युनिक बॉटल आहे मुलांच्या, मस्त आहे एकदम. इथे DIYला आली तर इथे घेतलं हे कॉफी विस्कर बघू शकता. तर खूप छान 115 रुपयाला घेतलेलं आहे. इथे आता उन्हाळा लागला तर मस्त हे आईस मोल्ड छान छान आहेत बघू शकता. तर इथे बघू शकता आता नवीन DIYला वस्तू आल्या. आणि फ्रीजमधले सगळे आपले डबे आहे ना ते आहेत बघू शकता, फ्रीजमध्ये ठेवण्याची. आली हे पहा ज्यूस हाताने करायचं. हे सगळं फ्रीजमध्ये ठेवण्याच्या ज्या वस्तू आहेत ना त्या आहे, बाकी सिंपल रेग्युलरच्या वस्तू आहेत. ह्या मस्त युनिक काहीतरी आलेलं आहे. हे पण खूप छान आहे, गोल गोल फिरतो तो असा, मस्त आहे. गार्डनमध्ये जो आपण काम करत असेल ते पूर्ण सेट मिळतो पूर्ण 210ला. तर बघू शकता इथे पण जाळ्या मस्त, म्हणजे नवीन आलेले आज आलो तर DIYला खूप दिवसांनी आलो. सगळ्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत मस्त. वाव किती छान वाटतं ना हाताला लावायला.
मस्त आहे घड्याळ पण युनिक असं आहे ते मस्त. इकडच्या वस्तू इकडे आणल्या आणि इकडच्या वस्तू तिकडे ठेवल्या. त्यांना मिळेल याचं मोठं काही घेणार आहेत लोक. पाय ज्याला गरज तेच घेतील ना. हा तो शोधत येईल बरोबर. पण घड्याळ ह्यावेळेस इकडे जास्त आली. मग तिकडचा माल इकडे आणला ना. हा बरोबर. एक दिवस बंद झालं. हे सगळं फिश वगैरे पकडायची जाळी अशी विहान घेऊन दिली आम्ही. हे क्रॅब पकडायचे आहे. याच्याने क्रॅब 90 रुपयालाच आहे फक्त. बाकी इथे सगळं प्राण्यांचं आपलं कंगवे वगैरे भेटून जातील. सगळं ड्रेसेस बघू शकता. आणि ते गार्डनचं आहे सगळं साहित्य. मला आवडलं पण सोप्यावर ठेवण्यासाठी पण नाही राहत ना आपल्या सोप्यावर नसं निघून जातात त्या. ते कुठे जाते सोप्याला. नाही तर ही पण मस्त आहे किती छान आहे. तरी ते सोप्यावर ठेवण्यासाठी खूप छान उशा आहेत छोटे. तर आता आम्ही ना फिरून खूप दमलो आणि आता चहा पितो इथे. चहा पिऊन मग जाऊ तिकडे. तर इथे आलो तर आम्ही बघू शकता. तर हे घेतलेलं म्हणजे घेतलं नाही अजून बघतो आता. तर छान आहे मस्त हंडी चिकन बनायला. बस तो मुहीनच करतो खाली होतं एम करतो खावी सजी. हे छान वाटतं. जड येतो बारीक पातळ आणि मस्त जाडबुड केला आहे. आणि हा पण घेतलाय खूप छान आहे कुकिंगसाठी. पॅक करून किती जरी झालं ते कच्चं मातीचं आहे ना. ते फक्त हेच राहतं ना भाजलेले राहतात. तर आम्ही मस्त 2 मातीचे भांडे घेतलेले आहे चिकन बनवण्यासाठी. आज स्पेशल मातीच्या भांड्यात पण नाही मटका चिकन म्हणतात त्याला. मटका चिकन तर तसं बनवणार आहे. त्याला काहीतरी म्हणतात. तुम्हाला घरी जाऊन मी सांगते काय म्हणतात त्याला. नाव वेगळंच आहे. तर ते बनवणार आहे. मस्त घेऊन झालेले तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. आलो आणि ना तुम्ही बघितलं असेल मस्त मातीच्या भांड्यांच्या दुकानांमध्ये गेलो होतो आम्ही गंगेवर. तिथून हंडी वगैरे घेतलेल्या आहे. तर त्याच्यात मस्त रेसिपी करणार आहे बिहारी स्टाईल. तर मी भिजत ठेवलेले आहे. तर तुम्हाला दाखवते. बादलीमध्ये हे दोन्ही हंडी भिजत ठेवलेले आहे. तर आता हे रात्रभर भिजतील आणि उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला याच्यात मी रेसिपी करून दाखवणार आहे. बघते आता कोणत्या याच्यात करणार. तर असे भिजत ठेवलेले आहे. या 2 हंडी आणलेल्या आहे मी. बघितलं असेल त्या 2 हंडी आणलेल्या आहे. तर आता उद्या मस्त पुढच्या ब्लॉग मध्ये मी मस्त त्यात बिहारी स्टाईल चिकन वगैरे काहीतरी असं बघेल. त्याच्यात रेसिपी करेल. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल असते. तर तेच आता मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. कारण आज गुड्डीसाठी गिफ्ट्स बघायला गेलो होतो आम्ही इकडे तिकडे. आतापासूनच सुरुवात केली तर म्हणजे कसं सोपं जाईल घ्यायला. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.